सांगा ना, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्षांचा संसार. 20 वर्षांनंतरही त्यांनी तुम्हाला डिवोर्स दिला, कारण एवढ्या वर्षात तुम्ही त्यांचा विश्वास नाही जिंकू शकला, कारण तुम्हा सर्वांचे इंटेन्शन्स धनंजयला ठाऊक होते. कसले इंटेन्शन्स? मिस्टर पटवर्धन, तुम्ही धनंजयचे मित्र होता असं म्हणत होता ना? मग धनंजयने तुम्हाला विल बद्दल कधीच काही सांगितलं नाही? कारण तो त्याचा पर्सनल डिसिजन होता. पण तुम्ही तर फॅमिली मेंबर सारखे होता. तुमच्या या रिलेशनवर विश्वास ठेवून त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं, पण त्यांनी नाही सांगितलं, कारण तुमचे इंटेन्शन्स. आणि त्याची ती बहीण मीरा, तिला सुद्धा त्यांनी सांगितलं नाही काय? कारण त्याला तिचेही इंटेन्शन्स कळले होते की तिला भाऊ हा फक्त पैशासाठी फिरायला मौज मजा करायला हवा होता. तुम्हाला धनंजय नाही, धनंजयचा पैसा हवा होता, आणि म्हणून तुम्ही धनंजयला मारलं. काय काय वाटेल ती बोलतेस तू राणी? तू जे बोलतेस ना ते कोणालाही पटणार नाही, आम्हाला तर मुळीच. सत्य नेहमी कटूच असतं गायत्री, आणि ते आपल्या विरोधात असेल तर ते नाहीच पटत. राणी प्लीज, या गोष्टी बोलायची ही वेळ नाहीये, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वहिनींची काही चूक नाहीये. मीरा त्या दिवशी आली नाही, आणि आत्ताही ती कुठे हे वहिनींना माहित नाही. म्हणजे माझा संशय खरा ठरला तर? राणी अगं काय बोलतेस तू हे? धनंजय गेला बरोबर त्याच दिवशी मीरा कशी गायब झाली? तिने कोणालाच काही कळवलं नाही. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणात मीराचा हात आहे. तिला फक्त तिच्या भावाची प्रॉपर्टी हवी होती, आणि म्हणून तिने धनंजयला मारलं. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील होता. राणी, तुझा आरोप खोटा आहे. मिस्टर पटवर्धन, धनंजयने लॉन्च केलेल्या नवीन स्कीमला तुमचा विरोध होता. हो, पण त्यानंतर धनंजयच्या मर्जीनुसार स्कीमचं काम सुरू झालं. ते फक्त लोकांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी. खरं तर तुम्हाला ही स्कीम व्हायलाच नको होती, आणि म्हणून तुम्ही या सगळ्याला साथ दिली. राणी काय बोलतेस तू हे? आणखी एक सत्य, गायत्री, धनंजय गायब होण्याच्या 4 दिवस आधी एका हॉटेलमध्ये मिस्टर पटवर्धन आणि धनंजय मध्ये खूप मोठं भांडण झालं. त्या हॉटेलच्या मॅनेजर, तिथे असलेले सगळे कस्टमर्स, वेटर्स यांनी सगळ्यांनी ते पाहिलं. त्या हॉटेलची बिलं सुद्धा सापडली आहेत पोलिसांना. बरोबर हे भांडण झाल्यानंतर धनंजय गायब होतो, याचा काय अर्थ आहे मिस्टर पटवर्धन? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.